नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरातील कार अपघातात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे। कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी मित्राचा खून करून जाळले असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। नितीन गवळी असं आरोपीचं नाव असून त्याने त्याचा मित्र संदीप चव्हाण याची हत्या केली आहे। जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कर्जबाजारीपणातून सुटण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा कट रचून एका निष्पाप तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचून संदीप चव्हाण या तरुणाची गळा दाबून हत्या केली आहे। अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी संदीप चव्हाण यांचा मृतदेह कारमध्ये ठेवून कार पेटवून दिल्याचा तपासात समोर आलाय। 2 दिवसांपूर्वी जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवार परिसरात कारला भीषण आग लागून एका व्यक्तीचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी जाफराबाद पोलिसांनी सखोल तपास केला आणि तपासाअंती ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नितीन गवळी, अमित फुलारे आणि आकाश गवळी या आरोपींना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती जालन्याच्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। तर जाफराबाद तालुक्यात एका अपघातामध्ये स्वतःच्या मृत्यूचा बनाव करण्यात आला होता एका आरोपीकडून। या प्रकरणात पोलिसांनी उलगडा केलाय। नेमकं प्रकरण काय आहे आणि किती आरोपी आहेत? जाफराबाद मध्ये 2 दिवसापूर्वी जो खुनाचा गुन्हा दाखल झाला, यामध्ये आरोपीने स्वतःच्या इन्शुरन्स क्लेमसाठी एका त्याच्या मित्राचा खून करून तो स्वतः असण्याचं भासवलं। त्यामध्ये संबंधित तिन्ही पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि जे घटनास्थळावरून महत्वाचे पुरावे पण जप्त केलेत आणि तपास चालू आहे। यामध्ये आरोपींची 3 नावं नितीन गवळी, आकाश गवळी आणि आकाश फुलारी असे 3 आरोपी आहेत। त्यापैकी किती आरोपींना अटक केली? यापैकी तिन्ही आज एक आरोपी जो नितीन गवळी सुद्धा मेन मिळालेला आहे। असे करून 3 आरोपींना अटक केलेली आहे जाफराबाद। जालना जिल्हा काँग्रेसमध्ये नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी करण्यात आलेल्या नेतृत्वात बदलानंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे यांचा अधिकृत पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे। जालन्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालाय। जालना आणि शहर काँग्रेसच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या बदलामुळे पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारत काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जाते। यावेळी बोलताना खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत आणि जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे काम करेल असा विश्वास व्यक्त केलाय। नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून पक्ष संघटनात्मक दृष्ट्या अधिक सक्षम होईल, तसेच आगामी काळात जनसंपर्क आणि जन आंदोलनांवर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करत काँग्रेसची संघटना गावपातळीपर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलंय। कार्यकर्त्यांच्या साथीने पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अशोक पाटील निलंगेकर, खासदार डॉक्टर कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे, माजी जिल्हाध्यक्ष राजभाऊ देशमुख, बदर चाऊस, मतीन पटेल, इक्बाल कुरेशी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच काँग्रेसच्या नव्या नेतृत्वामुळे जालना जिल्ह्यात पक्ष संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। सर्वप्रथम मी आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय खारगे साहेब आणि आदरणीय विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी साहेब यांना धन्यवाद देईन आणि विशेष धन्यवाद आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांना की आमच्या जिल्ह्याला एक जिल्हाध्यक्ष आणि एक ग्रामीण शहर अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे आणि शहर अध्यक्ष डॉक्टर विशाल धानोरे या 2 जोडीला
यांना शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष करण्याचा निर्णय केला. आज त्यांचा पदभार माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ देशमुख यांच्याकडनं या नवीन जोडीला देण्याचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. मी सर्वप्रथम आमच्या सर्व काँग्रेस जनाच्या वतीने या नवीन दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात संघटनेचं काम त्यांच्याकडून जोमाने व्हावं अशा शुभेच्छा त्यांना देतो. विधान परिषदेची आता जोरदार तयारी सुरू आहे. काँग्रेसचे कसे खेळी असणार आहे? पहिल्यांदा ही जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना उबाठा त्यांच्या वाट्याला गेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही जागेचं वाटप झालं त्याच्यामध्ये आपल्या संभाजीनगर जालना ही जागा उबाठा या आमच्या मित्र पक्षाला गेलेली आहे आणि त्यांच्या उमेदवार म्हणून ज्या देवयानी ताई डोणगावकर यांना उमेदवारी देण्याचं काम केलंय पक्षांनी, त्या पक्षाच्या आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आमचं समर्थन संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामधून आम्ही देऊ. आकड्याचा फार मोठा खेळ आहे, फार मोठं गणित, आता तफावत खूप आहे. कशी आकडेमोड कशी होणार आहे? आम्ही काही हे निवडणुकीचं राजकारण आहे. आम्ही काही मंदिरचे पुजारी नाही. काही ना काही निश्चितच आकड्याचा खेळ करून आमचा उमेदवार निवडून आणू. एसआर के बारे में आपको मैं इतने बताना चाहूंगा कि जो बीजेपी का एजेंडा है कि कांग्रेस के वोट लिस्ट में से ज्यादा कम करना और आने वाले चुनाव की तैयारी करना, लेकिन अब हम उसके बारे में इलेक्शन कमीशन को ऐसा होने नहीं देंगे. इसकी सारी तैयारी कांग्रेस पार्टी करने वाली है. पक्षश्रेष्ठींचे या ठिकाणी आभार मानेन की माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला, अत्यंत सामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांना एवढी मोठी जबाबदारी दिली. त्यामुळं सन्माननीय राहुलजी गांधी, आदरणीय खरगे साहेब, आदरणीय प्रदेशाध्यक्ष आपले सपकाळ साहेब आणि विशेष करून पुन्हा एक धन्यवाद या ठिकाणी मानेल की आदरणीय काळे साहेबांनी की जास्तीची जबाबदारी माझ्याकडे त्या ठिकाणी दिली. त्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे या ठिकाणी मी पहिल्यांदा आभार मानतो आणि राजा भाऊला एक शब्द देतो की भाऊ, आपली कमतरता थोडी जाणवणारच, हे काही दुमतच नाही, कारण तुम्ही कार्यकर्त्यांना फार जीव लावलेला आहे. मी जवळून बघितलंय, तुम्ही रात्रंदिवस त्या ठिकाणी बघितलं नाही. कार्यकर्त्याचा फोन आला की तुम्ही त्या ठिकाणी उभा राहायचा प्रयत्न त्या प्रमुखेने त्या ठिकाणी केला. न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी त्या केली. त्याच्यामुळे तुमच्या जो स्वभावाचा गुण आहे तो गुण सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि तुमच्या पावलावर पाऊल टाकून काम करण्याची भूमिका 100% कल्याणदळी त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी होईल असं शब्द आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि साहेब, आपण जी टोपी घातली ही लातूरची टोपी आहे. या लातूरच्या टोपीचं अनुकरण या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करेल का तुमच्या जिल्हा परिषद त्या ठिकाणी झाल्या. पण मी भाग्य समजतो मला साहेब की माझ्यामुळे त्या जिल्हा परिषद झाले नाही. झाले असते तर मग मी पुन्हा आता विधानसभा लोकसभा मला आता बदनापूरची नगरपंचायत आहे का नाही. पण एक शब्द सांगतो, सगळ्यांचा आदर त्या ठिकाणी प्रामुख्याने राहीलच, ते दुमत राहणार नाही. कारण आपला कार्यकर्ता आहे, त्याला सन्मानाने त्या ठिकाणी वागवलं पाहिजे. पण मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, जे गेले ते जाऊ द्या, पुन्हा परत घेण्यास त्यांचा विषय आपल्या पक्षामध्ये राहणार नाही, एवढा शब्द मी तुम्हाला. आणि जो प्रमुख कार्यकर्ता आपला तळागाळामध्ये काम करतो त्यालाच उमेदवारी देण्याचा शब्द आम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी वेळेवर मग मोठा आहे तो लहान आहे वगैरे वगैरे या भानगडीत पक्ष त्या ठिकाणी पडणार नाही. आणि काळे साहेबांचा आदेश आणि राजाभाऊ आणि तुमचा सगळ्यांचा आदेश म्हणून मी लवकरच 1-2 दिवसातच, लवकर म्हणजे नाही, 1-2 दिवसातच बाहेर त्या ठिकाणी पडेल. प्रत्येक तालुक्याच्या मिटिंगा त्या ठिकाणी घेईल. जिल्हा परिषदचा आढावा, नगरपंचायतचा आढावा ज्या ठिकाणी असेल आणि संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणामध्ये संघटनात्मक बांधणी त्या ठिकाणी आम्ही करेल. पायाला भिंगरी त्या ठिकाणी बांधून आपणही सगळ्यांनी मला त्या ठिकाणी सहकार्य करावं ही आदराची विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो. आणि
या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आज विरोधामध्ये असेल, विरोधाची चांगली भूमिका ही आम्ही निभावण्याची त्या ठिकाणी तयारी त्या ठिकाणी ठेवू. जोपर्यंत पक्ष सत्तेत येत नाही, जनतेच्या आशीर्वादाने जोपर्यंत पक्ष त्या ठिकाणी सत्तेत येत नाही, तोपर्यंत विरोधाची भूमिका एखादी त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतल्या जाईल. मी आज जरा आगळं वेगळं बोलण्याचं कारण नाही, कारण आज पदग्रहण समारंभ आहे. चांगलं गोड गोड बोलण्याचा तो संबंध आहे, पण निश्चितच या जिल्ह्यामध्ये काही जे चाललेलं आहे ते काही योग्य चाललेलं नाही. शेतकरी, कष्टकरी, एकही माणूस त्या ठिकाणी समाधानी त्या सरकारवरती नाही. यानंतर आपण त्या ठिकाणी निश्चितच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी बोलल्या जाईल आणि यावरती या अन्यायावरती निश्चितच आवाज साहेब आपल्या वतीनं त्या ठिकाणी उठवला जाईल. कारण आता मी अध्यक्ष पण खासदार बी येत नाही, मला माझी जमेची बाजू आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये मला एक खासदार आहे, एक मोठं पाठबळ या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केले, लोकसभेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित केले. सर्वसामान्य माणसाचं काम त्या ठिकाणी केल्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केलं जातं. साहेब, आपल्या शब्दाचा मान या जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवण्यासाठी, काँग्रेस एक प्रमुख पक्ष आहे आणि तो पुन्हा सत्तेमध्ये कसा येईल यासाठी आम्ही सगळेच तळागाळातले कार्यकर्ते या ठिकाणी निश्चितपणे काम करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझा जो सन्मान या ठिकाणी आपण केलाय, जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी केला, पण आपणही लातूरकरांनी सन्मान केला. ते सन्मान या ठिकाणी निश्चितच जिल्हा परिषदेमध्ये दाखवण्याची किमया सत्कारानिमित्त त्या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जालना शहराजवळील घाणेवाडी शिवारात असलेल्या नेचर इन वॉटर पार्कचे मालक भागवत बावणे यांना 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार राहुल मुळे याच्या विरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत बावणे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना तालुक्यातील घाणेवाडी येथील वॉटर पार्क चालक भागवत बावणे यांनी जालना शहरातील पत्रकार राहुल मुळे विरोधात 10 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारदार भगवान किसनराव बावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मे रोजी त्यांच्या वॉटर पार्कमधील तलावात राहुल मुळे याने उडी मारल्याने त्याला बाहेर काढण्यात आले होते. याचा राग मनात धरून संबंधित राहुल मुळे याने वारंवार व्हॉट्सअपवर संदेश पाठवत धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या तक्रारीनुसार राहुल मुळे याने बातमी छापण्याचा धाक दाखवत 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. तसेच पैसे न दिल्यास बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करण्याची आणि इतर परिणाम भोगावे लागल अशी धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. काय झालंय दादा, 26 तारखेला जो स्वयंघोषित पत्रकार आहे राहुल मुळे, हा सातत्यानं आम्हाला त्या ठिकाणी येऊन परेशान करतोय. 26 तारखेला तो आल्यानंतर तो खूप दारू पिलेला होता. गेटवर त्याला आम्ही सांगितले की बाबा तुम्ही दारू पिलेले तुम्ही मध्ये येऊ नका. त्यांनी आमचे जे कर्मचारी आहेत, वॉचमॅन, गार्ड, कपडे देणाऱ्या मावशा यांची धक्काबुक्की केली, हुज्जत घातली, शिवीगाळ केली आणि डायरेक्ट पार्कमध्ये येऊन नगड्या स्वरूपात, म्हणजे फक्त अंडरपॅन्टीवर त्या ठिकाणी पूलमध्ये गेला. त्या ठिकाणी खूप रश होता, महिला, मुली, त्या ठिकाणी क्राऊड होता. आम्ही त्याला समज देण्याचा प्रयत्न केला की बाबा तुम्ही बाहेर निघा. तिथून निघाल्यानंतर आम्ही कपडे बिपडे घातले. त्यांनी काय केलंय मला की हे सगळा प्रकार झाल्यानंतर शिवीगाळ केली, तिथं डिस्टर्ब केलं वातावरण सगळं आणि त्याच्यानंतर आम्हाला एक बातमी टाईप मोबाईलवर केली माझ्या की तुम्ही मला जे हप्ता बंद केला, मागही त्यांना माझ्या हॉटेलच्या बदनाम्या केल्या, त्या खूप इश्यू केलता त्यांनी, ह्यावेळेस तेच केलं आणि हप्ता बंद केला. मला आता 10 लाख रुपये लागतील. ती बातमी तयार केली, या वॉटर पार्क चालतो कसा, नेत्यांचे, जिल्हाधिकारी यांचे सगळ्यांची पाहतो, अशा त्यांना ठिकाणी धमकी दिली मला आणि 10 लाख रुपयाची खंडणी त्या ठिकाणी त्यांनी मागितलेली. आणि आता विविध चॅनलच्या माध्यमातून एका कुठल्या तरी खाजगी दवाखान्यात ॲडमिट होऊन की भागवत बावणे आणि विक्रम बावणे यांनी मला डामून ठेवून मारहाण केली, आमचं काम, हे विविध आमचं नाव बदनामी करण्याच्या ठिकाणी षडयंत्र चालू केलेलं आहे. काल रात्री मी दादा या ठिकाणी हा FIR 10 लाख रुपयाचा खंडणीचा मी दाखल केलेला आहे. माझी सर्व चॅनलला आणि सर्व पत्रकार बांधवाला एवढीच विनंती आहे की नाण्याच्या दोन्ही बाजू बघा. जो की आमचं नाव बदनाम करण्यासाठी त्याने विविध चॅनलला जे बाईट दिलेले आहे किंवा जे त्या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तो एकदम चुकीचा आणि तो असंवैधानिक आहे. तो मला पत्रकार आहे की नाही याचीच भीती आहे. मी एवढीच विनंती करतो ह्या माध्यमातून की बाबा जी सत्य परिस्थिती आहे ती समाजासमोर व माझ्या उद्योजकाचा एक उद्योजक म्हणून समोर यायला पाहिजे, एवढीच विनंती आहे. धन्यवाद. जालना शहरातील पाणीवेस ते राजमहल टॉकीज दरम्यान नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य सिमेंट रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. काहींनी रस्त्यावर म्हशीचे गोठे उभारले असून काहींनी भंगाराची दुकाने थाटली आहेत, तर काही ठिकाणी वेस्टेज मटेरियल टाकून रस्त्याचा वापर
अडवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संपूर्ण रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी करत प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांनी आज महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. जालना शहरातील पाणी वेस ते राजमहल टॉकीज या महत्त्वाच्या मार्गावर नुकताच मुख्य सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र या रस्त्यालगत काही नागरिकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून रस्त्याची परिस्थिती बिकट केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला म्हशीचे गोठे उभारण्यात आले तर काही ठिकाणी भंगाराची दुकाने सुरू केली आहे. याशिवाय काही भागात कचरा, वेस्टेज मटेरियल तसेच विविध साहित्य टाकून रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले. यामुळे वाहनधारक, पदचारी तसेच स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे या अतिक्रमणामध्ये काही महानगरपालिका कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या निवेदनावर योगेश भवर, मंगेश चव्हाण, रविसिंग राजपूत, रंगनाथ चन्नावार, प्रल्हाद बाठे, मुकेश नारियलवाले, राम मोरे यांच्यासह प्रभाग क्रमांक 8 मधील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तो नागरिक इथे आला, काय समस्या घेऊन आला? आम्ही प्रभाग क्रमांक 8चे नागरिक आहोत. आम्ही पाणीवेस ते राजमहल टॉकीज परिसरात जो रोड झालेला आहे तिथं अतिक्रमण हटवण्याची हीच आमची मागणी आहे. या पहिले रोड चांगला नव्हता, त्यासाठी आम्ही उपोषण केलं. त्यानंतर रोड चांगला झाल्यानंतरही अतिक्रमण नगरपालिकेचेच कर्मचारी अर्ध्याच्यावर त्याच्यावर अतिक्रमण करून बसलेले आहे. आमची हीच इच्छा आहे की त्या अतिक्रमण हटल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तो त्रास राहणार नाही. त्यांच्या गाई, म्हशी, ढोरं तिथं बांधल्या जातात आणि आता लोक 7 ते 8 ॲक्सिडेंट झालेले आहेत तिथं. तर आमची सर्व कादराबाद प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व नागरिकांची एकच इच्छा आहे की ते अतिक्रमण हटवण्यात यावे. आम्ही ह्या पहिले 12/5/2026 निवेदन दिलं होतं. पुन्हा आज एक निवेदन दिलं आहे 2/6/2026 रोजी. तर आमची सर्व नागरिकांची कादराबाद प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांची हीच इच्छा आहे की ते लवकरात लवकर हटवण्यात यावे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी संत भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळा अन्वी यांच्या वतीने विशेष सर्वेक्षण आणि जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना मोफत प्रवेश आणि शैक्षणिक सुविधांची माहिती देण्याचं काम शाळेकडून हाती घेण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसेच धनगर, राजपूत, भामटा, वडार, गोसावी, घिसाडी, बंजारा, नाथजोगी, गोंधळी आदी समाज घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अनेक कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत असून पालकांना मोफत शिक्षणाच्या योजनांची माहिती दिली जाते. संस्थेचे सचिव निवृत्ती पाटील गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आणि कर्मचारी वस्ती वाड्यावर जाऊन पालकांशी संवाद साधत आहेत. लासूर स्टेशन, खडक तलाव, आष्टीवाडी, आष्टी तांडा आदी भागांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या मोहिमेत संघ कार्यकर्ते विजय पवार, विनोद शेलार, गणेश जोशी आणि राजेशजी चव्हाण यांनी सक्रिय सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिक्षिका शोभा घुगे तसेच पादे, पाटोळे, जाधव, उद्धव गीते, स्वप्नील ढाकणे, भारत राठोड, सचिन सांगळे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्वेक्षण आणि जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने संत भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेकडून हे अभियान राबवले जात आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत दाखल करून मोफत शिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया करेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।